Hello everyone. In this lecture, we will see the example based on the binomial distribution. That is the finding the probabilities by using binomial distribution. Okay. This is the first example. The mean and variance of binomial distribution are 5 and 4 respectively. Find n and p. आता क्वेश्चन काय बघा एन आणि पीचे व्हॅल्यू शोधायचे जर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं मीन 5 असेल व्हेरियन्स त्याचा 4 असेल तर एन आणि पी हे काय असतात बघा बायनॉमियलचे पॅरामीटर्स असतात किंवा त्याला कॉन्स्टंट्ससुद्धा म्हणतात. बायनॉमियलचे पॅरामीटर कोणते तर एन आणि पी असतात किंवा कॉन्स्टंट काय असतात एन आणि पी असतात. तर ह्या तुम्हाला व्हॅल्यू तुम्हाला शोधायच्या आहेत. त्या कशा शोधायच्या ते बघा. गिवन ॲन्सर बघा. गिवन जे काही दिलेलं असेल ते लिहून घेऊया आपण. म्हणजे मीन तुमचं काय आहे मीन बायनॉमियलचं काय असतो एन पी असतो. हा तुमचा 5 असेल. व्हेरियन्स एन पी किंवा 4 आहे. मग आपण प्रॉपर्टीमध्ये लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आहे की इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीन इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स व्हेरियन्स. म्हणजे मीन हा व्हेरियन्सपेक्षा प्रत्येक वेळेला मोठाच पाहिजे. ओके. गणितामध्ये जर उलट दिलं तर तसं गणित तुम्हाला सोडवता येणार नाही. ओके. किंवा सोडवलं तरी तुम्हाला ते चुकीचे ॲन्सर्स मिळतील. ओके. ॲज बघा जर मी ही स्टेप केली व्हेरियन्सला अपॉन मीन केलं तर काय स्टेप होईल बघा. व्हेरियन्स याचा अर्थ एन पी क्यूला डिवाईड कितीनं होईल एन पीने होईल. मग एनला एन कॅन्सल होईल फीला पी कॅन्सल होईल. क्यूची किंमत काय आली 4/5 म्हणजे व्हेरियन्स तुमचा 4 आहे मीन तुमचा 5 म्हणजे क्यूची किंमत 4/5 आली. याचाच अर्थ काय 0.8 येईल. मग क्यूची किंमत 0.8 असेल. देअरफॉर आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रॉपर्टीजमध्ये पाहिले की पी इज इक्वल टू 1 - क्यू. म्हणजे एक जर किंमत तुम्हाला पी आणि क्यूमधून जर मिळत असेल तर दुसरी किंमत 1मधून ती वजा केली जाते. कारण का पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 असतो. ओके. म्हणजे पी इज इक्वल टू 1 - क्यू 1 - 0.8 याचा अर्थ काय 0.2 येईल. आता पीची तर किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता ॲज बघा मीन काय आहे तुमचा तर एन पी आहे. एन पीची व्हॅल्यू दिली आहे 5. एनची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. पीची व्हॅल्यू तुम्ही आत्ता शोधला आहे 0.2 आहे आणि इज इक्वल टू काय असेल 5. मग एन इज इक्वल टू काय असेल बघा 5 हे इंटू आहे हे डिवाईड होईल म्हणजे 5/0.2 याचा अर्थ एन किती असेल 25. ओके. याचा अर्थ या डिस्ट्रीब्युशनमध्ये एनची व्हॅल्यू 25 आहे आणि पीची किंमत काय आहे तर 0.2 आहे. ओके. आता सेकंड एक्झाम्पल त्याच पद्धतीने आहे बघा. द मीन अँड एसरी ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आर 40 and 6 रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट ऑल द पॅरामीटर्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय एन आणि पीची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. मग आता या ठिकाणी व्हेरियन्स दिलेला नाही आहे तर एस डी दिलेला आहे. मग व्हेरियन्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला की व्हेरियन्स इज इक्वल टू एस डी स्क्वेअर असतो. म्हणजे एस डी जर 6 असेल तर व्हेरियन्स किती येणार 36 येईल. म्हणजेच काय बघा गिवन मीन इज इक्वल टू एन पी 40 एस डी याचा अर्थ रूट एन पी क्यू किती दिला आहे 6 दिलेला आहे. देअरफॉर व्हेरियन्स इज इक्वल टू एन पी क्यू इज इक्वल टू काय असेल 36 असेल. ओके. मग आता जसं आपण एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं आहे त्याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल पाहूया. तर याच्यामध्ये बघा व्हेरियन्स अपॉन मीन करतो आहे आपण. म्हणजेच काय एन पी क्यू अपॉन एन पी. म्हणजे याचा अर्थ क्यूची किंमत 36/40 मिळाली. एनला एन आणि पी एल पी कॅन्सल होईल. क्यूची किंमत बघा 0.9 असेल. 36/40 कॅल्क्युलेटरमध्ये करा 0.9 असेल. क्यूची 0.9 किंमत असेल तर पी काय येणार 1 - क्यू. याचा अर्थ 1 - 0.9 इज इक्वल टू 0.1 असेल. ओके. कारण हा आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता बघा पीची किंमत जर 0.1 असेल तर मीन काय येतो मीनचा फॉर्म्युला एन पी याचा अर्थ 40 दिला आहे. एन इंटू पी इज इक्वल टू 0.1 इज इक्वल टू 40. याचा अर्थ एन इज इक्वल टू 40/0.1 याचा अर्थ 400 इतका एन येईल तुमचं. ज्या डिस्ट्रीब्युशनमध्ये एन किती आहे 400 आहे आणि पी किती आहे 0.1. ओके. आता थर्ड एक्झाम्पल बघा. फॉर अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीन अँड व्हेरियन्स आर 3 and 3/2. फाइंड ए. म्हणजे याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहे. ऑल द पॅरामीटर्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय शोधायचं आहे एन आणि पीची व्हॅल्यू शोधायची आहे.
त्याच्या पुढचे एक्झाम्पल आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 5 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 5. या दोघांच्यामध्ये फरक आहे. एक्सची व्हॅल्यू 5 घ्यायची आहे, एक्सची व्हॅल्यू 5पेक्षा मोठी घ्यायची आहे. ती बघूया आपण. पहिला तर क्वेश्चन आपल्याला लक्षात येतो ते आपण सॉल्व करूया. बघा गिवन मीन एन पी याचा अर्थ 3 दिला आहे, व्हेरियन्स एन पी क्यू 3/2 याचा अर्थ 1.5 असेल. 3/2 माहिती आहे आपल्याला, 1.5 येतं. व्हेरियन्स अपॉन मीन केलं, एन पी क्यू एन पी 1.5/3 म्हणजे क्यूची किंमत काय येईल बघा, याचा भागाकार केला तर 0.5 येईल. क्यूची किंमत जर 0.5 असेल तर पी काय येणार 1 - क्यू याचा अर्थ 1 - 0.5, पी इज इक्वल टू 0.5. ओके, 1मधून 0.5 गेले तर 0.5 राहतो. ओके, आता याच्या पुढचं एक्झाम्पल ॲन्सर बघा. याच्यामध्ये स्टेप बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये एन पी 3 आहे, मग पीची किंमत या ठिकाणी 0.5 ठेवली, म्हणजे एन किती येईल 3 हे इंटू आहे त्यामुळे डिवाईड करा 0.5. एनची किंमत काय असेल 6 असेल. म्हणजे लक्षात ठेवा की पहिल्या एक्झाम्पलमध्ये एनची किंमत किती आली 6 आली, पीची किंमत आली 0.5. मग पीची किंमत 0.5 असेल तर क्यूची किंमत 0.5 असते. एवढं ॲन्सर आपला आलेला आहे. याच्यावरून आपण याच्या पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे काय बघा. आता ही कन्सिडर करा की ज्याच्यामध्ये 6 कॉईन टाकलेत, म्हणजे एन 6 आले, त्याचा अर्थ कन्सिडर करा 6 कॉईन टाकलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं आहे की 6 कॉईन थ्रो केल्यानंतर एक वेळेला हेड पडेल. आपण आता इथं पीची किंमत जर हेड घेतली, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड घेतली. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, तर म्हणजे याचा अर्थ काय बघा, 6 कॉईन थ्रो केल्यानंतर एक वेळेला हेड पडेल याची प्रोबॅबिलिटी किती आहे. आता या ठिकाणी तिसऱ्या गणितामध्ये बघा, जर 6 कॉईन टॉस केल्या तर 5 वेळेला हेड मिळेल याची प्रोबॅबिलिटी किती आहे. अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. म्हणजे एक्सची किंमत काय याचा अर्थ बघा, एक्स इज इक्वल टू 1. मग आपण याच्या आधीच्या गणितामध्ये काय करणार की 6 कॉईन टाकले तर याचा अर्थ 2चा घातांक 6 म्हणजे किती येतो बघा, याचा अर्थ 2चा 6 वेळेला गुणाकार म्हणजे किती येणार आहे 64 केसेस लिहावे लागतील. मग असं 64 केसेस लिहायच्या म्हणजे हा तुमचा एन असेल. मग त्यातून तुम्ही एक वेळेला हेड पडणाऱ्या पॉसिबल केसेस फेवरेबल केसेस म्हणून लिहून घेणार, म्हणजे काय त्याचा अंक असेल. मग त्यानंतर एम डिवाइड बाय एन करणार. मग अशा पद्धतीने सॉल्व करताना 64 केसेस लिहिणं तुम्हाला शक्य नाही आहे, पण किंवा वेळ वाचू शकतो तुम्हाला. तर या डिस्ट्रीब्युशनद्वारे हे कसं सॉल्व केलं जाते ते बघा. हा फॉर्म्युला तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा याच्यामध्ये यूज करायचा आहे. एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. तर एन म्हणजे किती आहे 6 आहे, तिथे ॲन्सर तुम्ही शोधला आहे. सी कॉम्बिनेशन 1 म्हणजे 1 ही एक्सची किंमत 1 घ्यायची. ओके, आता पीची किंमत किती आली 0.5 आली, इथं लिहिले. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व केले. 0.5चा घातांक एक्स म्हणजे काय तो 1. ओके, क्यूची किंमत काय बघा 0.5च किंमत आहे क्यूची किंमत, त्याचा घातांक किती आहे एन मायनस एक्स म्हणजे 6 - 1. ओके, इथं लिहिलेलं आहे. 6C1ची किंमत कशी शोधायची, या फॉर्म्युल्यावरून शोधायची. मग अशी आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेला आहे. एन सी एक्सचा फॉर्म्युला असतो 6C1, याचा अर्थ एन म्हणजे 6 आहे, एक्स म्हणजे 1 आहे. 6 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 6 - 1 फॅक्टोरियल या पद्धतीने फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. म्हणजे यांचा ॲन्सर येईल 6 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 6 - 1 म्हणजे 5 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 ते 1 पर्यंतचा गुणाकार. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. 5 फॅक्टोरियल याचा अर्थ 5 ते 1 पर्यंतचा गुणाकार. म्हणजे हे सगळं कॅन्सल होईल याला आणि याला. म्हणजे 6/1 म्हणजे काय 6 हे या ठिकाणी ठेवले 6. 0.5चा घातांक 1 म्हणजे 0.5. ओके, 0.5चा घातांक 5 म्हणजे 5 वेळेला गुणाकार करा. मग या सगळ्यांचा गुणाकार किती येईल तर हा तुमचा 0.0375 हा ॲन्सर येऊ शकेल. मग आपण हे काय केलं असतं, आपण मागच्या प्रोबॅबिलिटीनुसार एम डिवाइड बाय एननुसार तुमचा हेच ॲन्सर आला असतं. ओके, आता बघा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 घ्यायचं आहे. म्हणजे काय एक्सची किंमत 5 म्हणजे 5 वेळेला हेड पडेल याची प्रोबॅबिलिटी. एन सी एक्स हा तुमचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. एन म्हणजे 6 आहे, एक्स म्हणजे 5 आहे. 0.5 पीची किंमत कायम तीच राहणार आहे या एक्झाम्पलमध्ये. 0.5चा घातांक 5 आणि 0.5 क्यू म्हणजे 0.5चा घातांक एन वजा एक्स म्हणजे 6 - 5 म्हणजे 1 येईल. ओके, आता बघा
65 या फॉर्म्युल्यानुसार जर व्हॅल्यू तुम्ही ठेवत गेला तर याचा आन्सर येईल 6. ओके, हे 6 लिहिलं आहे. याचा 0.5चा घातांक 5 म्हणजे 5 वेळेला गुणाकार करा, हा येईल. 0.5चा घातांक 6 वजा 5 म्हणजे 1 घातांक म्हणजे तीच किंमत येईल. म्हणजे सगळ्यांचा गुणाकार हा येईल. म्हणजे हे आणि हे आन्सरचं आन्सर्स तुम्हाला सेम आलेले आहेत. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू अशी घ्या जी 5पेक्षा मोठी असेल. मग 5पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणकोणती एक्सची घेऊ शकतो आपण? 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं घेऊ शकतो. अनलिमिटेड घेऊ शकतो. मात्र इथं 6च का घेतलेलं असेल? कारण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की एक्स गोज फ्रॉम 0, 1, 2 अप टू n. लक्षात ठेवा, एक्सची व्हॅल्यू nपर्यंतच असते. मग nची व्हॅल्यू आपली 6 आहे. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू 5पेक्षा मोठी घ्या म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 6 घ्या, असा त्याचा अर्थ आहे. मग हा फॉर्म्युला लिहिला. 6 एक्स म्हणजे 6 आहे, 0.5चा घातांक 6, 0.5चा घातांक 0. मग 6 काय येणार बघा, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. आता हे तुम्हाला जमलं पाहिजे. याची किंमत येईल 1, 0.5चा घातांक 6 येईल, 0.5चा घातांक 0. याची 1 येईल किंमत, 0.5चा 6 वेळेला गुणाकार करा, हा तुमचा येईल. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 0 असते, लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांचा गुणाकार हा येईल. ओके.